राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे। बैठकीसाठी काँग्रेसचे सर्व खासदार उपस्थित आहेत। इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख गटनेते बैठकीला पोहोचलेले आहेत। बैठकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख गटनेते यावेळेला या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आक्रमक पवित्रा काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रमोद। ऋषाली, राहुल गांधी यांचं जे दिल्लीतील निवासस्थान आहे 5 सुनेरी बाग रोड त्या ठिकाणी सध्या मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो दिल्ली पोलिसांकडून खरं तर सुरक्षा वाढवलेली आहे। दिल्ली पोलिसांचे जवान असतील, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात झाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। सोबतच आपण बघू शकतो ही बॅरिकेडिंग पूर्णपणे केलेली आहे, कारण राहुल गांधी यांच्या घराकडे येणारा हा रस्ता आहे, म्हणजे सुनेरी बागचा हा रस्ता आहे, हा नेहमी वर्दळीसाठी खरं तर सुरू असतो, मात्र आता या रस्त्यावरती पूर्णपणे बॅरिकेडिंग केलेली आहे। सोबतच दुसऱ्या बाजूने जर आपण सांगायला गेलं तर पुढच्याही बाजूने अशाच पद्धतीनं बॅरिकेडिंग जे आहे ते केलेले आहे। या ठिकाणी दिल्ली पोलीस असतील, सोबतच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांच्या एक्स्ट्रा बसेस देखील आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। आता राहुल गांधी यांच्या निवासस्थानी खरं तर बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये सगळे काँग्रेसचे खासदार आलेले आहेत। सोनिया गांधी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, हेही या बैठकीसाठी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। इथं आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। समोर ज्या समोर गाड्या दिसतात ऋषाली, तिथपासूनचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी खरं तर राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी खरं तर आंदोलन केलेलं होतं आणि त्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद केल्याचं बघायला मिळते। राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे प्रमुख नेते जे गटनेते आहेत, म्हणजे महाराष्ट्रातून जर सांगायला गेलं तर अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, सुप्रिया सुळे, हे 3 प्रमुख नेते महाराष्ट्रातील या बैठकीला पोहोचलेले आहेत। रणनीती नेमकं कशा पद्धतीने आगामी काळामध्ये आखली जाते यावरती कदाचित चर्चा होऊ शकते। बोललं जातंय की आता यानंतर काँग्रेसचे सगळे नेते आणि जे बैठकीमध्ये प्रमुख नेते उपस्थित आहेत ते सगळे नेते आंदोलन करण्यासाठी जाऊ शकतात, पण ते नेमकं आंदोलनासाठी कुठे जातील याबाबत मात्र गुप्तता पाळली गेलेली आहे। रणनीती काय ठरते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांनी सगळी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा तैनात केल्याचं दृश्य आता बघायला मिळते। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।